मला ह्यातनं जे ठाव झालं आहे ते तर मला कळालं, पण म्या कोण आहे हे मला ह्यातनं कसं कळणार? मला तर काय बी कळना झालं आहे आता। म्हाळसा, आता काय करावं? बानूच्या आत्मज्ञानाच्या या प्रवासात अशा प्रकारे एक दिव्यच उभं राहिलं आहे। हो लक्ष्मी देवी। देवी, श्री खंडेरायांचं म्हणणं अनुचित आहे असं मला नाही वाटत। हो बंधू, मला असं म्हणायचं नाही, ह्यांचं योग्यच आहे, पण बानूच्या दृष्टीने हे अत्यंत कठीण असं दिव्य आहे। घडून गेलेल्या साऱ्याची आणि आख्यानातून तिला कळलेल्या सगळ्या गोष्टींची तर्कसंगती लावून तिला सत्य शोधून काढायचं आहे, ज्यात तिला सहाय्य होणं आवश्यक आहे। मी समजू शकतो, तुम्ही कसल्या विचारात आहात म्हाळसा? मला तर आता तिच्याकडे जावं आणि तिला सहाय्य करावं असं वाटतंय देवी। म्हाळसा, हे श्री खंडेरायांना आवडणार नाही। ठाऊक आहे, म्हणूनच कितीही वाटलं तरी संयमाने निर्णय घ्यावा लागेल याचा विचार मी करते आहे। देवी, खर तर आम्हाला देखील बाणाईला सहाय्य करावं असं वाटत आहे, परंतु आम्ही या क्षणी त्यात थेट हस्तक्षेप करणं उचित वाटत नाही। होय बंधू, यांना काहीही थेट न कळता आपल्याला हे कार्य करावं लागेल। म्हाळसा, आम्ही देखील या कार्यात सहभागी आहोत, त्यामुळे आता बानूला सहाय्य कसं करायचं ह्यावर विचार करायला हवा। बानूला सहाय्य करावंच लागेल, पण यातलं काहीही तिला थेट कळता कामा नये, म्हणजेच तिला आपण थेट काहीही सांगणार नाही। म्हणजे हे तिच्याकडूनच आलं पाहिजे, त्यात तिचे प्रयत्न दिसायला हवेत। हो, असे केल्याने श्री खंडेरायांना जे अपेक्षित आहे तेही घडेल। बानूकडून स्वतःहून पुढील कथानकाची विचारणा होईल, तिने कथा ऐकून लावलेल्या तर्कांची मांडणी होईल। हो देवी, मला देखील तिला सहाय्य व्हावे हेच अपेक्षित आहे। परंतु हे कार्य करणार कोण? कारण आपण असं काही केलं तर ते श्री खंडेरायांच्या त्वरित निदर्शनास येणारच। हो, खरं आहे देवी तुमचं। थांबू वाईज आणि मग विचार करू काय करायचं ते। बानुताई, बानुताई, नाही, आता मी नाही बाहेर जायची। जो पतूर मला काय बाय आठवत नाही तो पतूर म्या हातनं बाहेर नाही जायची। नाही, मला तर काय बी सुचना झालं आहे, आता काय करावं म्या? देवी, बाणाईला सहाय्य करायचं हे तर आता ठरलं आहेच, परंतु प्रश्न असा आहे की हे कार्य आता करणार कोण? कारण आपल्या तिघांपैकी जर कोणी बानूकडे गेलं तर ती गोष्ट श्री खंडेरायांपासून लपून राहणार नाही। खरं आहे देवी तुमचं। खरं तर यांच्यापासून काही लपून राहावं असं माझ्या मनात नाही, पण यांना जर हे सांगितलं
तर असं करण्याची हे अनुमती देणार नाहीत. आणि पर्यायाने बाणाईला आत्मज्ञानाला लागणारा वेळ हा अधिकच वाढणार. बानूला दृष्टांत दिला तरी तिला कळेलच, आणि दृष्टांत देऊन तिला कळलं तर मला आणि यांना जे अपेक्षित आहे ते घडणारच नाही. तिचे प्रयत्न दिसणं क्रमप्राप्त आहे. मग कोणावर सोपवावं हे दायित्व? म्हाळसेला आता कळून चुकला आहे की बानू हीच जयाद्री आहे. बानूला आत्मज्ञान व्हावं यासाठी जसे सर्वजण प्रयत्नशील आहेत तसंच म्हाळसा देखील आहेच. आणि ह्या क्षणी तिला आतून हेच वाटत असणार की बानूला सहाय्य व्हावं. पण बानूला मात्र असंच वाटत असेल की आपल्याला कोणी सहाय्याला नाही. पण ह्यातून बानूने लवकरात लवकर कोणाच्याही सहाय्याची प्रतीक्षा न करता बाहेर यायला हवं आणि तिच्या आत्मशोधाच्या प्रवासाकडे तिने आपले लक्ष केंद्रित करायला हवं. कारण तेच तर तिच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. काय झालं म्हाळसा? देवी हे कार्य कोण करू शकेल याचा आपण विचार करत होतो, पण आता माझ्या ध्यानात आले आहे की हे कार्य कोण करू शकेल. कोण देवी? नारद मुनी. नारद मुनी हे कार्य निश्चितच पूर्ण करू शकतात. हो, बानू त्यांची शिष्य आहे. याआधी त्यांनी बानूला सहाय्य केले आहे. हो, नारद मुनींना या कार्याचं दायित्व आपण देऊ. नारायण नारायण. यावं मुनिवर. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. प्रणाम देवी. प्रभू, आपण मला बोलवले? हो मुनिवर, तुमच्यावर एका महत्वाच्या कार्याचं दायित्व सोपवायचं आहे. नारायण नारायण. कार्य? होय मुनिवर, अत्यंत महत्वाचे कार्य आहे जे केवळ तुम्ही करू शकता. मुनिवर, तुम्ही असं संभ्रमात का? माते, आपण माझ्यावर कोणते दायित्व सोपवणार आहात? मुनिवर, गडावर पुन्हा आख्यान सुरू व्हावं अशी मागणी बानूने केली आहे. नारायण नारायण. ही तर चांगली वार्ता आहे. निश्चितच. परंतु मुनिवर, श्री खंडेरायांनी बाणाईला यासाठी तुर्तास नकार दिला आहे. नारायण नारायण. परंतु असे का प्रभू? यांनी बानूला ज्या शक्तिरूपाच्या कथा सांगितल्या होत्या त्यातून बानूला काय समजलं आहे आणि काय जाणून घ्यायचं आहे हे तिने स्वतःहून सांगावं असं यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि त्याबद्दल बाणाईकडून थेट काही विचारणा झाली नाही. यात तिला सहाय्य होणं आवश्यक आहे. आणि हे कार्य तुम्ही करू शकता मुनिवर. परंतु हे देवांना कळलं तर? या क्षणी त्यांना याबद्दल काहीही कळणार नाही अशी आपण आशा करूयात. माझी अशी इच्छा आहे का गडावर पुन्हा आख्यान सुरू व्हावं. तुला आधी मला हे सांगावं लागेल की मी तुला जी साधना शिकवली त्यातून तू काय शिकली आहेस? ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही सत्यापासून खूप दूर आहे. मला ठाव होतं का तुम्ही मला असंच बोलणार, पर तुम्हासनी तरी सत्य कुठं समजलं आहे?